त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शारदा बाहेरून आता घरी आलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, हे सगळं मला माहिती आहे. हे नंदिनीने ऐकलेलं असतं आणि नंदिनी विचारत असते, आई म्हणजे तुला सगळं माहिती होतं? त्यावर काव्या म्हणत असते, आई प्लीज जाऊ दे ना, नको तो आता विषय. आपण पुन्हा पुन्हा त्या जखमेवरची कपडे कशाला काढायला पाहिजे. ताई प्लीज दे ना तू सगळं काही सोडून. ताई ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करू नकोस ना गं, असं काव्याचं म्हणणं असतं. पण आता शारदा म्हणत असते, पण मला असं वाटत होतं की जखम कोरडी झाली असेल, पण ती जखम ओली असली तर तिला खपली धरायची काय गरज आहे आणि कशी खपली धरली असू शकते. मला वाटत होतं की माझ्या दोन्ही मुलींचे संसार मार्गी लागलेले असतील, पण नाही, हे तर उलटंच झालेलं आहे. हो, हे सगळं मला माहिती होतं. अहो, आपण कशा पद्धतीमध्ये काव्याला लग्नासाठी तयार केलं होतं, ती परिस्थिती आठवा आणि जेव्हा मला हे सगळं कळलं, तेव्हा मात्र मी स्वतःलाच दोष द्यायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाल्या आहेत, असं मला वाटू लागलं. आणि तेव्हा जेव्हा दोन्ही मुली सुरुवातीलाच नव्या होत्या, तेव्हा आपल्या घरी जेवायला आल्या होत्या, तेव्हाच मला काव्याचं आणि जीवाचं अफेअर आहे, हे गोष्टी समजल्या होत्या. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर एका वेळेला मी तर हादरलेच होते. जेव्हा ही काव्याला मी हे सगळं काय आहे असं विचारलं, ते पेंडंट आणि जीवाचे ते फोटो हे सगळं काही विचारल्यावर काव्याने मला तेव्हाच तिच्या आणि जीवाच्या अफेअरबद्दल सगळं काही सांगितलं होतं. त्यावर नंदिनीला ते आठवू लागतं की तिच्या आईनं तिला फोन केला होता आणि काव्याबद्दल चौकशी केली होती. त्यावर नंदिनीने सांगितलेलं असतं की काव्या बरी आहे. पण शारदा म्हटलेली असते की बरी आहे ना बाळा ती. हे बघ, लग्न हे असंच असतं, सासर हे असंच असतं. आणि आणखी एक गोष्ट मी तुला सांगते नंदिनी, ती थोडीशी तापट आहे आणि अजूनसुद्धा तशीच ती ताणताण करते का गं? हे बघ, मी तिलासुद्धा फोन केला होता, पण तिने माझा काही केला फोन उचलला नाही गं. तेव्हा नंदिनीला हे सगळं काही आठवतं की ह्या सगळ्या गोष्टी तिच्या आईलाच माहिती होत्या, पण फक्त आणि फक्त तिलाच ते माहिती नव्हतं, असं तिचं म्हणणं असतं. मला तर आता असं वाटायला लागले की माझी अशी माणसं कोणी नाहीतच. सगळ्यांनी मला माझ्यापासून लपवलंय, सगळ्यांनी मला धोका दिलाय. त्यावर शारदा म्हणत असते, "या नंदिनी, अजिबात असं नाहीये. तुझा हे बघ काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. तुला असं का वाटतंय बाळा? हे बघ, तू ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस." असं आता ती इथे बोलत असते. त्यावर धनंजय म्हणत असतात, "अगं शारदा, तू वेडी आहेस का? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला एकटीलाच दोष का द्यावासा वाटलो? अगं मी सुद्धा काव्याला लग्नासाठी तयार केलं होतं ना. तू असं म्हणतेस तर त्या सगळ्या पापामध्ये आणि सगळ्या दोषामध्ये मी सुद्धा तेवढाच सहभागी आहे ना. मग तू स्वतःला दोष का देऊन घेतेस?" त्यावर आता शारदा नंदिनीला म्हणत असते, "हे बघ नंदिनी, प्लीज थोडंसं समजून घे बाळा. नंदिनी, तुला जर दोष कोणाला द्यायचा असेल तर तो दोष मला दे. काव्याला देऊ नकोस. काव्य यामध्ये दोषी नाही आहे गं, दोषी मी आहे. मला असं वाटत होतं की हे कटू सत्य पाताळात जसं गाडून टाकावं ना, तसंच ते गाडलं जाईल. पण नाही, त्याचा उद्रेक या पद्धतीने होईल असं मला वाटलंच नव्हतं. त्यामुळे नंदिनी, मी तुझ्यासमोर हात जोडते. काव्याला ह्या सगळ्या गोष्टीचा तू दोष देऊ नकोस. ह्यात कोण दोषी असेल तर मी दोषी आहे नंदिनी." असा त्या शारदा इथे बोलत असते. त्यावर नंदिनी मात्र फक्त ऐकून घेऊन रडतच असते. तिला तर काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. तेवढ्यातच आता काव्या शारदाच्याकडे येते आणि शारदाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. कारण काव्याला माहिती असतं की इथे शारदाची तब्येत का आणि कशामुळे बिघडत असते. जेव्हा जेव्हा शारदाला हे सत्य समजलेलं तेव्हा मात्र इथे शारदा आजारी पडलेली आणि आत्ता असं काही व्हायला नको म्हणूनच आता इथे काव्य तिला शांत करण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. वेळी ना मी अशा पेचात अडकले होते ना, मला काहीही समजत नव्हतं. "ए आई प्लीज गं शांत हो ना," काव्या म्हणत असते. पण आता नंदिनी म्हणत असते, "नाही, मला असं वाटतंय की मी माझ्या माणसाच्या लायकच नव्हते, की माझीच माणसं माझ्यासमोर त्यांचं मन मोकळं करू शकले नाही आहेत." त्यावर शारदा तिला समजवते आणि म्हणत असते, "हे बघ, हे बघ प्लीज गं, नंदिनी तू स्वतःला दोष देऊ नकोस बाळा. असं अजिबात नाही आहे. सांगू का गं नंदिनी, हे बघ, तुझं लग्न मोडायला नको. तू स्वतःला दोष द्यायला नकोस म्हणून मी त्या जबरदस्तीच्या नात्याचं सगळं ओझं इथे काव्यावर टाकलं आणि तिला तडजोड करायला सांगितली." त्यावर नंदिनी म्हणत असते, "पण मग काय झालं? आई काय झालं बघितलंस ना तू? विश्वास मेला, नातं संपली, सगळ्या गोष्टी इथे विखरून राख झाल्यात आई. बघितलंस ना तू काय झाले?" त्यावर आता काव्या म्हणत असते, "हे बघ ताई प्लीज,
प्लीज तू ऐकून घे ना. असं काहीही झालेलं नाही आहे. असं काव्या आता नंदिनीसमोर उभी राहून म्हणत असते. हे बघ, अजूनसुद्धा जीवाचं तुझ्यावरच प्रेम आहे आणि पार्थचं माझ्यावर प्रेम आहे. हे मात्र तेवढं सत्य आहे ताई. प्लीज तू एकदा समजून घे ना. बघ, आपलं सगळ्यांचं सगळं चांगलं चाललं होतं गं आणि म्हणून मी ही गोष्ट लपवली ताई. प्लीज समजून घे ना. त्यावर धनंजय म्हणत असतात, तू हे सगळं काही जे लपवलंयस ना, तू जी काही जीवाचं आणि तुझं नातं सगळ्यांपासून लपवून जी लपवाछपवी केलीस ना, प्लीज तुम्ही ऐकून घे ना. हे बघ शारदा, मला तर तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोलण्याची इच्छा नाही आहे आणि काव्याशी तर त्याहूनही जास्त नाही आहे. काव्या, काव्या, तू जे काही हे केलेस ना, त्यामुळे तू माझ्या नजरेतून उतरली आहेस आणि तो जीवा तर माझ्यासाठी कायमचा मेला आहे. असं आता स्पष्टपणे धनंजयने सांगितलेलं असतं. शारदाला तर हे सगळं ऐकून धक्काच बसलेला असतो. शारदा खूप काही समजावत असते, पण समजावूनसुद्धा इथे कोणीही काहीही ऐकणार नसतं, हे मात्र आता इथे तिला समजलेलं असतं. असं म्हणूनच आता धनंजय तिथून रागानेच तावतावतच निघून गेलेले असतात. तर आता नंदिनीसुद्धा पुन्हा एकदा कोलमडून पडलेली असते. तिच्यासमोर एक नाही तर पुन्हा आणखी नवे नवे सत्य येत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो जीवा आणि त्याचबरोबर पार्थ. संध्याकाळची खरं तर वेळ आलेली असते. नाही म्हटलं तरी शरीर थकलेलं असतं, झोप ही येणारच असते. पण त्या आठवणी आहेत, जिथे जिथे नंदिनी वावरलेली, जिथे जिथे काव्य गेलेली, त्या सगळ्या आठवणी पाहता क्षणी ह्या दोघांना आता जी काही त्यांची रूम आहे, जी काही त्यांची आवडीची प्लेस आहे, त्या ठिकाणी त्यांना पाऊलसुद्धा ठेवू वाटत नसतं. आता इकडे जीवा खोलीमध्ये येतो आणि तेव्हा त्याला नंदिनी आठवते. नंदिनीने त्याच्या डोक्याला छान असं तेल लावून दिलं होतं आणि त्याचं डोकं शांत केलेलं तो क्षण त्याला आठवत असतो आणि रडत असतो. खरं तर त्या प्रेक्षकांनो, इथे बराच वेळ आता इथे गाणं लावलेलं आहे त्यांनी. दोघांचा लग्नाचा फोटो जो की नंदिनीने तोडला आणि आपल्या नात्याचं हेच अंतिम सत्य आहे हे सांगितलं. तो सुद्धा क्षण आता इथे जीवाला आठवतच असतो. एक नाही तर हजार अशा चकाचक बाईसोबतच्या आठवणी त्याच्या आता पुन्हा एकदा ताज्या होताना सुद्धा त्याला दिसत असतात. जो फोटो तुटलेला असतो तोच फोटो तो आता पुन्हा एकदा त्या ड्रेसिंग टेबलवर सरळ करून ठेवण्याचं काम करत असतो. त्याचनंतर तो विचार करत असतो, नाही चकाचक बाई, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला पुन्हा एकदा मिळवणार आहे. मी तुला पुन्हा परत आणणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा मी तुझा पुन्हा विश्वास जिंकणारच आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी ते तुला सिद्ध करून दाखवेल. तुला इथे कमवून दाखवेल, असं सुद्धा इथे तो मनामध्येच बोलत असतो. डोळ्यामधून अश्रू येत असतात. जेव्हा जेव्हा जीवा जो आहे तो कोलमडला होता, रडलेला होता, तुटलेला होता, तेव्हा तेव्हा मात्र इथे नंदिनीने त्याला आधार दिलेला होता, सावरलेलं होतं आणि ते सगळे क्षण आता इथे ह्याच जीवाला त्याच खोलीमध्ये आठवत असतात आणि ते सगळं काही आठवत असताना आपण पाहतो की आता इकडे त्याला खूपच जास्त ह्या सगळ्या काही गोष्टीचा त्राससुद्धा होत असतो. आता कपाटावर जेव्हाच तो हात मारतो तेव्हा मात्र कपाटातून एक वर ठेवलेली बॅग खाली पडते आणि जीवा पुन्हा ती बॅग घेत असतो. सेम दुसऱ्या बाजूला नंदिनीची सुद्धा तीच अवस्था असते. नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि तेव्हा तिच्यासमोर तिची बॅग असते. त्या बॅगेतून ती काही कपडे, काही साड्या काढत असते आणि तेव्हा तिला सुद्धा जीवाची सेम त्याच पद्धतीने आठवण येते. कशा कशा पद्धतीने जीवाने तिला एक वेळा तिच्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला जायचं होतं तेव्हा तेव्हा खूप सारी त्यांनी साड्यांची लाईन लावली होती आणि त्यातली एक साडी चॉईस करून नंदिनीला दिली होती. त्याचबरोबर तिच्या हातावर मेहंदीसुद्धा काढून दिली होती. हे सगळं आज इथे नंदिनीला सुद्धा आठवत असतं. नंदिनीची अवस्थासुद्धा सेम जीवासारखीच असते. किती नाही म्हटलं तरीसुद्धा ही चौघेही जण एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्ण बुडाली होती आणि जेव्हा त्यांना हे सगळं त्या एकमेकांना सांगायचं होतं तेव्हा मात्र आज ही त्यांच्यावर अशी परिस्थिती आलेली होती. नंदिनी खूप रडत होती. जीवाबरोबर घालवलेला तो क्षण आणि ते सगळं सगळं काही तिला आठवत होतं. त्याचबरोबर फार्म हाऊसवर केलेली ती मज्जा मस्ती ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. हातामध्ये घातलेलं वॉच हे सुद्धा तिला आठवत असतं. कशा पद्धतीने इथे ते वॉच घातलं होतं आणि त्याचबरोबर इथे ते वॉच इथे नंदिनीने त्यालासुद्धा गिफ्ट केलं होतं. हे सगळं काही आठवत असताना आता आपण पाहतो की इकडे धनंजय आलेले असतात.
असतात. जेव्हा धनंजय खोलीमध्ये येतात आणि नंदिनीची ही अवस्था पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा आता खूपच जास्त टेन्शन येत असतं. ते विचार करत असतात की नाही हे सगळं जे आहे ते या पद्धतीने होता कामा नये. काही जरी झालं तरीसुद्धा नंदिनीला आपण सावरून घ्यायलाच पाहिजे. नंदिनी अशी कोलमडून जाता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना वाटत असतात आणि तेव्हा नंदिनी धनंजयच्या गळ्यात पडूनच रडायला सुद्धा लागलेली असते. किती नाही म्हटलं तरीसुद्धा आज ही त्यांची अवस्था झालेली असते. आता जो काही पार्थ आहे तो पार्किंगमधून आलेला असतो. त्याला सुद्धा झोप आलेली असते, पण त्याच्या खोलीमध्ये झोपायला जाणं हे काही त्याच्याच्याने शक्य नसतं आणि त्यामुळे बाहेरच सोफ्यावरती तो उशी आणि चादर घेऊन येतो आणि तिथेच तो झोपण्याचा विचार करत असतो. खरं तर झोपण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही केल्या झोप येत नाही. सतत काव्याचे ते शब्द कानावर पडत असतात. सतत काव्याचे ते बोलणं, ते ओरडून बोलणं, ते सगळं सगळं आज इथे पार्थला सुद्धा आठवत असतं. झोप येत नसते, त्यामुळे कुश बदलत असतो. ह्या कुशीवरून त्या कुशीवर, तर त्या कुशीवरून ह्या कुशीवर. तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा काव्याबरोबर घालवलेले ते क्षण आणि ती सगळी मस्ती, मजा, हे सगळं सगळं पार्थला इथे आठवतच असतं. तो काही एवढ्या लवकर विसरणार तर नसतो, पण आठवणी मात्र ह्या पुन्हा डोक्यावर काढतच असतात. झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण नाही, झोप कुठली येणार आहे. कानावर तेच 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 काव्याचे शब्द घुमत असतात. त्यामुळे जी काही उशी आहे ती उशी घट्ट अशी दोन्ही कानांना दाबून टाकलेली असते. तर आता आपण पाहतो की इकडे काव्याची सुद्धा सेम तीच परिस्थिती असते आणि तेच हाल काव्याचे सुद्धा असतात. किती नाही म्हटलं तरीसुद्धा काव्यासुद्धा रडत असते. शारदा तिथे येते आणि शारदा तिथे आल्यानंतर काव्याला समजावते. ती म्हणत असते, हे बघ काव्या, प्लीज प्लीज शांत हो ना, प्लीज रडू नकोस ना. हे बघ बाळा, थोडंसं सावरून घे ना स्वतःला. असं रडून कसं चालणार आहे काव्या, असं सुद्धा इथे आता ती तिला बोलत असते. इकडे मानिनी ही अवस्था पाहते आणि मानिनीने ही अवस्था पाहिल्यानंतर पार्थकडे येते. आता फक्त आणि फक्त इथे मुवमेंट आहेत. कोणीही कोणाला बोलत नाही. मानिनी एवढी त्याच्याजवळ येऊन बसते, पण एक शब्दसुद्धा बोलण्याची तिची हिंमत होत नाही. फक्त पार्थचा जो काही चेहरा आहे ती स्वतःकडे वळवते आणि तेव्हा पार्थ खुणावत असतो, मी ठीक आहे, असं म्हणून तो सुद्धा आता त्याच्या खोलीमध्ये पुन्हा चादर आणि उशी घेऊन निघून जातो. आता खोलीमध्ये गेल्यानंतर तरी त्याला थोडी ना काव्याची आठवण न येणार असं होणार आहे? अजिबात नाही. खोलीमध्ये गेल्यावर तर आणखीनच आठवणी इथे ताज्या होणार असतात. खोलीमध्ये गेल्यावर तर जास्तच त्रास होणार असतो, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. आता जेव्हाच तो खोलीमध्ये जातो, खोलीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे त्याला जास्तच काव्याबरोबर घालवलेले ते सगळे क्षण आठवत असतात. त्यामुळे त्याला आणखीनच त्रास व्हायला सुद्धा सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे जी काही काव्य आहे ती शारदाच्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपलेली असते आणि शारदाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्यानंतर आता तिला खूप रडायला येत असतं. पार्थने तिच्यासाठी केलेली ती तडजोड, ते सगळं ते सगळं सगळं काही इथे तिला आठवत असतं आणि त्यामुळेच ती आता रडायला लागलेली असते. आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला जी शारदा आहे ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि बऱ्याच काही गोष्टी इथे समजावून सांगत असते, पण तरीसुद्धा काव्याला काही केल्या झोप येत नसते. दचकून दचकूनच काव्या उठत असते आणि तेव्हा देवाकडे प्रार्थना करते की हे जे काही होतंय ना ते व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनेच व्हावं. त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इकडे मध्यरात्र झालेली असते. तर आता ह्या चौघांचं हे सगळं काही सुरूच असतं. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपली रम्या आणि वसू. रम्या आणि वसूला मात्र खूपच आनंद होत असतो. आज तर त्यांना असं वाटत असतं की त्यांच्यासाठी दिवाळी दसराच आहे. बापरे! किती तो एन्जॉय आणि किती ते सेलिब्रेशन. ह्या सगळ्या गोष्टी आज इथे त्यांच्यासाठी होत असतात. कारण इकडे रम्या आणि त्याचबरोबर वसू इकडे आता पार्टी करत असतात. आता रम्या म्हणत असते, आई खरं सांगू का गं तुला, आज ना मला इथे खूप आनंद होतोय. तू कशा पद्धतीने त्या दोघांची नाही गं आई, अगं दोघांची नाही तर त्या चौघांचे आयुष्य इथे बरबाद झालेले आहेत. हो गं, ते तर आहेच. की फायनली आज आपण जिंकलेलो आहोत. आजच्या या विजयाच्या दिवसावर आपली मोहर उमटवलीच आपण. आज मात्र आपल्यासाठी खूप जास्त आनंदाचा दिवस आहे. त्यावर इथे वसू म्हणत असते, हो ते तर अगदी बरोबर बोलतेस तू.
रम्या हो, फायनली आपण जिंकलेलो आहोत. खरं तर आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. पण त्या लोकांसाठी तेवढा तो आनंदाचा दिवस अजिबात नसणार आहे. तुला एक गोष्ट सांगू का रम्या, ही आजची रात्र रडून ती चौघेही जण झोपलेली असतील. पण उद्याची सकाळ मात्र देशमुख परिवारांसाठी आणि मोहिते परिवारासाठी खूपच लाजिरवाणी सकाळ असणार आहे. आणि पुन्हा एकदा भयानक सकाळ त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे, असं इकडे वसू म्हणत असते. त्यावर रम्या म्हणते, काय काय केलंस काय आई, तू सांग ना मला. सस्पेन्स आवडत नाही आहेत का तुला? त्यावर रम्या म्हणत असते, काय गं आई, तू आता माझीच वाक्ये मला ऐकून दाखवणार आहेस का? तेव्हा वसू खुनशी हसत असते. हो आई, आई प्लीज सांग ना गं, सांग ना गं. अगं, तू जेव्हा मला एखादी गोष्ट सांगत नसतेस तेव्हा मला किती त्रास होत असतो आणि किती वेळा मला कुडत ठेवत असतेस गं. ए आई प्लीज गं, सांग ना गं, सांग ना. हो सांगते, हां सांगते. आई प्लीज सांग लवकर. त्यावर आता वसू म्हणत असते, उद्या सकाळी उद्या सकाळी देशमुख आणि मोहिते कुटुंबावर. अगं आई काय हे? किती स्लो सांगते. सांग ना जरा फास्ट. नाहीतर मी सांगणार नाही हां, जर असं केलंस तर. त्यावर मी म्हणत असते, बरं सॉरी. सांग. प्लीज सांग ना. त्यावर आता वसू म्हणत असते, बघ आता उद्या सकाळी देशमुख आणि मोहिते कुटुंबावर खूप मोठं संकट येणार आहे. खूप मोठं वादळ येणार आहे. त्यावर पुन्हा रम्या म्हणत असते, अगं आई पण ते वादळ काय आहे ते तरी सांग ना. काय केलंयस तू असं? तर संकट आणि खूप मोठं वादळ येणार आहे. त्यावर रम्या म्हणत असते, आई काय गं, किती वाईट आहेस ना तू? हो का, मी वाईट आहे? हां म्हणजे बघ ना, असं मेलेल्या माणसाला सतत असं मारू नये गं. त्यावर वसू म्हणत असते, हो का, अशी वाईट आहे का मी? खरंच तू खूप जास्त वाईट आहेस. अगं किती त्या दोघांच्या आयुष्याचं तू काय केलंयस? दोघांच्या? नाही म्हणजे चौघांच्या. अगं आई खरंच, हो मी वाईट आहे. हो गं आई, म्हणजे बघ ना, आत्ता कुठे त्यांचं प्रेम बहरायला लागलेलं होतं. त्या दोघांचं नाही दोघांचं नाही, चौघांचं प्रेम बहरायला लागलेलं होतं. ते एकमेकांना सांगणार होते. पण तू त्यांच्या आयुष्यामध्ये अशी ठिणगी टाकलीस ना, त्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, जाऊ दे. आता वसू म्हणते, अच्छा मी केले हे, मी केले. हां मग काय तर, तू मला सांगायलाच देत नाही आहेस, मला तू काही सांगतच नाही आहेस, तर मग मी काय करणार आहे? त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, हो का? आता उद्या सकाळी बघ ना, उद्या सकाळी काय होणार आहे तर. उद्या सकाळी जो काही धमाका होईल ना, त्या धमाक्यात झालेल्याचा आवाज तुझ्या कानापर्यंत आपोआप पोहोचवेल. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, राहू दे, मला ना बोलायचंच नाही तुझ्याशी. नको, नाटकी करू नकोस. पे गुपचूप पे आणि मस्त एन्जॉय कर. असं म्हणून आता रम्या आणि वसू इकडे मस्त एन्जॉय करत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पिहू इथे रील्स बघत असते. मानिनी तिला समजावते, तेवढ्यात जीवा येतो आणि मानिनी म्हणत असते, अरे बघ ना, ही पिहू अजिबात ऐकतच नाही आहे. आई प्लीज मला थोडासा चहा बनवून देतेस का? तेव्हा मानिनी म्हणत असते, हो देते ना. असं म्हणून त्याच्या गालाला हात लावते. तेवढ्यातच जीवाचं अंग खूप गरम लागतं. ती म्हणत असते, अरे जीवा तुझं तर अंग खूप गरम आहे. अरे रात्री व्यवस्थित झोप झाली नाही का? झोप लागली ना? हो आई मला झोप लागली, पण प्लीज मला थोडासा चहा दे ना. त्यावर मानिनी म्हणत असते, नाही मी चहा तर देतेच तुला, पण तुझं एवढं अंग गरम लागतंय ना, तर मला असं वाटतंय की तू दवाखान्यात जा बरं, नाहीतर चल बरं आपण डॉक्टरांकडे जाऊया. ही पिहू पण बघ ना काल किती गरम होती, आत्ताच तिला दवाखान्यातून आणलेला आहे, मग आता मी तुझ्यासोबत दवाखान्यात येते. त्यावर तो म्हणत असतो, हे बघ आई मी बरा आहे, मला थोडंसं खाल्लं, चहा वगैरे घेतला ना तर मला बरं वाटेल, तू नको काळजी करू. तेवढ्यातच आता इकडे पिहू मोबाईल स्क्रोल करत असते आणि मोबाईल स्क्रोल केल्यानंतर तिच्या निदर्शनास पडतं. धावतच आता इकडे जीवाकडे येते आणि म्हणत असते, जीवा दादा बघ ना, त्या दिवशीची जी काही 16 डिसेंबरची रील आहे ना, ती मात्र किती व्हायरल झालेली आहे. त्यावर किती काय कमेंट्स येत आहेत. तेव्हा जीवा तो मोबाईल हातामध्ये घेतो, ती रील्स पाहतो आणि त्याखाली असलेल्या कमेंट्स इथे जीवा वाचत असतो. आता त्या कमेंट्स खूपच विचित्र असतात. त्या कमेंट्समध्ये असं लिहिलेलं असतं की पार्थची बायको इथे त्याच्याच भावाबरोबर एकाच घरामध्ये राहत होती. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थच्या बायकोचं म्हणजे काव्याचं आणि जीवाचं लग्न अगोदर अफेअर होतं आणि त्यानंतर ती दोन्ही देशमुखांच्या पोरांसोबत राहत होती. हे एक नाही अनेक अशा काहीतरी विचित्र कमेंट्स होत्या. तेव्हा मानिनी म्हणत असते, जीवा तो मोबाईल तो बंद कर बरं, तू अजिबात त्या कमेंट्स वगैरे वाचू नकोस बरं, ठेव बरं तो मोबाईल. आता इकडे तो मोबाईल ठेव असं मानिनी म्हणत असते. पण तेवढ्यातच
आता प्रेक्षकांनो इकडे जीवाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो की त्याला हे सगळं अशा पद्धतीने होईल असं अजिबात वाटलेलं नसतं. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आता इकडे फायनली देशमुखांकडे पत्रकार आलेले असतात आणि देशमुखांकडे पत्रकार आल्यानंतर ते सरळ सरळ दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि त्यावर इकडे पार्थ त्यांच्यावर भडकतो आणि तो म्हणत असतो, तुम्ही माझ्या घरामध्ये कशी एंट्री केली? ही माझी प्रायव्हेट पर्सनल प्रॉपर्टी आहे आणि त्यावरती तुम्ही असं कसं कोणालाही न विचारता येऊ शकतात. पण आता पत्रकार असतात, ते पत्रकार थोडी ना गप्प बसतात. पत्रकार इथे घरामध्ये आल्याबरोबर आता इकडे खूप काही प्रश्न विचारायला सुरुवात करत असतात. पत्रकारांचा पार्थला विचारला जाणारा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे की बायकोचं अफेअर तुमच्या भावासोबत सुरू होतं हे कळाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय असा पत्रकाराने प्रश्न विचारल्याबरोबर पार्थला तर खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा काही बायका इकडे आता नारे ठोकतच काव्या म्हणजे मोहितेंच्या घरी आलेल्या असतात. काव्या दरवाजा उघडते आणि तेव्हा मात्र इकडे तिला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे सेम पद्धतीने मानिनीला जीवाला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे त्या बायका काव्याला प्रश्न विचारत असतात. सभ्य समाजाच्या तोंडावर काळं फासणाऱ्या पोरीशी तुम्ही कशाला बोलत बसता ग असं त्या बायका बोलत असतात आणि त्यांच्या हाताला इथे काळं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला सुद्धा इकडे जो काही मीडियावाला आहे तो पार्थला प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काही समजल्यानंतर तुम्ही दोघेही जण एकाच छताखाली कसे काय राहू शकता असं इकडे मीडियावाल्यांचा पुन्हा प्रश्न असतो. त्यावर इकडे काव्याला पुन्हा विचारत असतात बायका, त्या तोंडाला काळं फासा, थांबताय कशाला असं म्हणून त्या नारे देत असतात आणि काव्याच्या तोंडाला काळं फासायला आलेले असतात. आता त्या बायकांच्या हाताला काळं लावलेलं असतं आणि समोर उभी असलेल्या काव्याकडे त्या हात करत असतात. आता काव्याच्या तोंडाला काळणार असतात तेवढ्यात शारदा येते. पण शारदा आणि काव्याला त्या बायका थोडी ना आवरत असतात. तेवढ्यातच आता नंदिनी येते आणि नंदिनी आल्याबरोबर त्या दोन्ही बायकांचे हात हातामध्ये धरते आणि त्यांना म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या तोंडाला काळं लावण्याची? म्हणूनच आता काव्यासमोर ती ढाल बनून उभी असते. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्हाला काय वाटतं की नंदिनी ह्या आलेल्या बायकांना काय उत्तर देईल? सोबतच इकडे पार्थला काव्याबद्दल विचारलेल्या त्या प्रश्नावर पार्थ कसा रिॲक्ट होईल? मीडियावाल्यांचे एक नाही तर हजारो प्रश्न असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आता काव्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेल्या ह्या मीडियावाल्यांना आणि त्याचबरोबर ही न्यूज व्हायरल झाली ह्या सगळ्या गोष्टीमागे कोणाचा हात आहे? रम्या आणि वसूचं हे कटकारस्थान हे त्यांनी घडून आणलेला हा प्रसंग इकडे देशमुख आणि मोहिते कुटुंब कशा पद्धतीने सावरेल आणि रम्या आणि वसूचं पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं. तर आता प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.